नमस्कार. आज दिनांक 6 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला समजत असेल तरच व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? आता या ठिकाणी पहा, भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा या अगोदरचा सर्वात तरुण खेळाडू होता सचिन तेंडुलकर, परंतु आता 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी हे भारतातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मित्रांनो, फक्त भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कोण आहेत? तर वैभव सूर्यवंशी आहेत. आता मित्रांनो, यांच्याबद्दलची अधिकची माहिती कोणती असेल जी आपल्याला पाहणं गरजेचं आहे? तर यांचं गाव, यांचं राज्य कोणतं आहे? तर हे बिहार मधील आहेत. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि मित्रांनो, IPL मध्ये त्यांनी पदार्पण राजस्थान रॉयल्स या संघामधून केलेलं होतं. इत्यादी माहिती महत्वाची आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना त्यांचं वय किती वर्ष आहे? तर 15 वर्ष 99 दिवस इतकं आहे. आणि ज्यावेळी सचिन तेंडुलकर जॉईन झाले त्यावेळी त्यांचं वय किती होतं? 16 वर्ष 205 दिवस इतकं होतं. यामुळेच वैभव सूर्यवंशी हे सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 6, भारतातील पहिल्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे झाले? या ठिकाणी पहा, भारतातील पहिला ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी किंवा ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स याचं उद्घाटन आहे ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर राजस्थानमधील बालोत्रा या ठिकाणी करण्यात आलं. कुठे? राजस्थानमधील बालोत्रा, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, राजस्थानमध्ये जिल्हा आहे बालोत्रा. आणि मित्रांनो, या ठिकाणी आहे पाचपदरा, या ठिकाणी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. हा जो प्रकल्प आहे तो HPCL आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, HPCLचा वाटा याच्यामध्ये किती आहे? 74% आहे आणि राजस्थान सरकारचा 26% आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, शाळांजवळ 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारे राज्य कोणते? आता या ठिकाणी पाहायचंय, महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री कोण आहेत? नरहरी झिरवळ आहेत. यांनी शाळांजवळ 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्स जसं की स्टिंग वगैरे विकण्यावर बंदी घातलेली आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. आपल्या महाराष्ट्राने ही बंदी घातलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8, भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनरचे अनावरण कोठे करण्यात आले? आता या ठिकाणी पाहायचं आहे, भारतातील पहिला मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनर म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट शिपिंग कंटेनर कोणत्या ठिकाणी अनावरित करण्यात आला किंवा कोणत्या कंपनीनं बनवला इत्यादी माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. तर या ठिकाणी पहा, हा कंटेनर बनवलेला आहे DCM श्रीराम ग्रुप या कंपनीनं. आणि मित्रांनो, हा कंटेनर बनवला गेला आहे डेन्मार्क मधील AP मोलार मार्क्स या कंपनीसाठी. तसेच मित्रांनो, या कंटेनरचं उद्घाटन आहे ते उत्तर प्रदेश मधील दादरी या ठिकाणी करण्यात आलं, म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारताच्या पहिल्या मेड इन इंडिया एक्झिम शिपिंग कंटेनरचे अनावरण किंवा उद्घाटन उत्तर प्रदेशमधील दादरी या ठिकाणी करण्यात आलं. हा कंटेनर बनवलेला आहे DCM श्रीराम ग्रुपनं आणि AP मोलार मार्क्स या डेन्मार्क स्थित कंपनीसाठी हा बनवण्यात आलेला आहे. आणि याचं उद्घाटन आहे ते केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. इथपर्यंतची माहिती महत्वाची आहे, यावर प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात जुना 700 वर्षांचा वटवृक्ष कोणत्या राज्यात आढळलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, बिहारमधील मुंगेर या ठिकाणी 700 वर्ष जुना वटवृक्ष आढळलेला आहे, म्हणून पर्याय सी बिहार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, बिरबल सहानी
पुराविज्ञान संस्था म्हणजे BSIP या संस्थेच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर त्रिना बोस यांच्या नेतृत्वाखालील टीमनं रेडिओ कार्बन डेटिंगद्वारे हा शोध लावलेला आहे आणि याचं वय निश्चित केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, जगातील सर्वात जुना 700 वर्षांचा वटवृक्ष बिहारमधील मुंगेर या ठिकाणी सापडलेला आहे, आढळलेला आहे. आणि बिरबल सहानी पुराविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी किंवा टीमनं याचं वय निश्चित केलेलं आहे. आणि मित्रांनो, या टीमच्या अध्यक्ष कोण होत्या किंवा यांचं नेतृत्व कोणी केलं? डॉक्टर त्रिना बोस यांनी केलं. प्रश्न क्रमांक 10, नुकतेच निधन झालेल्या डॉक्टर तीजन बाई या कोणत्या लोककलेसाठी प्रसिद्ध होत्या? डॉक्टर तीजन बाई छत्तीसगडमधील होत्या आणि पंडवानी या लोककलेसाठी प्रसिद्ध होत्या, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. तर या ठिकाणी यांना 1988 साली पद्मश्री, 2003 साली पद्मभूषण आणि 2019 साली पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11, पंडवानी लोकगायिका डॉक्टर तीजन बाई यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? आपण वर पाहिलं, छत्तीसगड राज्यामध्ये झालेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आपलं मराठी व्याकरणाचं एक PDF पुस्तक आहे जे आपण 200 रुपयांना देत होतो. त्याच्यामध्ये काय होतं तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकचा सराव होता आणि प्रत्येक टॉपिकवर किमान 200 ते 250 प्रश्न होते. अशा प्रकारे हे 870 पानांचं PDF पुस्तक आपण 200 रुपयांना देत होतो. त्यासोबतच 168 पानांच्या PDF नोट्स आपण देत होतो आणि त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्या स्पष्टीकरणासह आपण देत आहोत. अशा प्रकारे आपल्या पूर्ण सिरीजची किंमत 200 रुपये होती, परंतु आपण ती किंमत कमी करून 3 जुलैपर्यंत म्हणजेच आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वर्धापन दिनापर्यंत ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. यामध्ये आपल्याला 870 पानांची PDF, त्यासोबतच 168 पानांच्या नोट्सची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त 50 रुपयांमध्ये मिळणार आहेत. या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं, याचा फ्री डेमो पाहायचा. हा डेमो कसा पाहता येईल तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज पाठवायचा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला आम्ही A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या PDFचा डेमो देऊ. हा डेमो पाहिल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की 50 रुपयांमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात का, आणि जर तुम्हाला योग्य वाटेल तर तुम्ही हा संच खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, एक 870 पानांची PDF, दुसरी 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या PDF प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये असेल प्रत्येक प्रश्नाचं मुद्देसूद आणि संपूर्ण स्पष्टीकरण. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण दुसरी कुठे पाहायची गरज नाहीये आणि हे सर्व आपल्याला MPSC, तलाठी, पोलीस भरती, त्यासोबतच सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय आणि तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर हा संच आपल्याला अत्यंत उपयुक्त राहील आणि हा संच आपल्याला मिळणार आहे फक्त 50 रुपयांना. ऑफर फक्त 3 जुलै 2026 पर्यंत लागू असणार आहे, त्या अगोदर खरेदी करा. 5 जुलै रोजी खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन नसतो? या ठिकाणी पहा, अल्जेरिया 5 जुलै, व्हेनेझुएला 5 जुलै, केप व्हर्डे 5 जुलै. परंतु अमेरिकेत स्वातंत्र्य दिन कधी असतो? 4 जुलैला असतो. 4 जुलैला असतो, म्हणून या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे तो 5 जुलै रोजी नसतो. आता या ठिकाणी आणखी महत्वाची माहिती पाहायची आहे. अल्जेरिया देश 1962 साली फ्रान्स या देशामधून वेगळा झालेला आहे. पुढे केप व्हर्डे आहे तो 1975 ला पोर्तुगाल मधून वेगळा झाला. कशामधून? पोर्तुगाल मधून याला स्वातंत्र्य मिळालं. पुढे व्हेनेझुएला आहे तो 1811 ला स्पेन या देशामधून वेगळा झालेला होता. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो या तिन्ही देशांचा स्वातंत्र्य दिन आहे तो 5 जुलै रोजी असतो, परंतु अमेरिकेचा आहे तो कधी असतो? 4 जुलै रोजी असतो. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 13. अपात आणि जमातीचा प्रमुख कृषी सण ड्री उत्सव. कोणती जमात आहे? अपात आणि जमात.
यांचा प्रमुख कृषी सण आहे ड्री उत्सव. तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आता अपात आणि जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ही अरुणाचल प्रदेशमध्ये आढळते, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ड्री उत्सव आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये दरवर्षी 5 जुलै रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र सरकारने स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कारासाठी किती रक्कम जाहीर केली आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्र सरकारनं स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कारासाठी 10 लाख रुपये रोख इतकी रक्कम जाहीर केलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, दरवर्षी 8 सप्टेंबरला हा पुरस्कार दिला जाईल. कोणता पुरस्कार? स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार. ठीक आहे. स्वरूप काय असणार आहे? 10 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15. ग्लोबल गॅस फ्लेअरिंग ट्रॅकर रिपोर्ट 2026 नुसार सर्वाधिक गॅस फ्लेअरिंग करणारा देश कोणता? आता या ठिकाणी पाहायचं आहे, ग्लोबल गॅस फ्लेअरिंग ट्रॅकर रिपोर्ट 2026 कोणी जाहीर केला? तर वर्ल्ड बँक, जागतिक बँकेने हा जाहीर केलेला आहे. आणि मित्रांनो, यानुसार रशिया हा देश सर्वाधिक गॅस फ्लेअरिंग करणारा देश ठरलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता याचा क्रम कसा असणार आहे? सर्वाधिक रशिया, त्याच्या पाठोपाठ इराण, त्याच्या पाठोपाठ इराक, त्याच्या पाठोपाठ व्हेनेझुएला आणि त्यानंतर मेक्सिको असा क्रम असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती झाली आहे? काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून पुनर्निवड झालेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17. एक देश एक भाषा हा वांशिक समूह कायदा नुकताच कोणत्या देशाने लागू केलेला आहे? एक देश एक भाषा हा कायदा मॅन्डरिन भाषेच्या सन्मानासाठी चीन या देशानं सुरू केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. HCL टेकने युरोपमधील कंपनीसोबत किती रकमेचा AI करार केलेला आहे? आता या ठिकाणी पहा, भारतातील HCL टेक या कंपनीनं युरोपमधील फॉर्च्यून ग्लोबल 50 या कंपनीसोबत $1.14 अब्ज AI करार केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. HCL टेकचं मुख्यालय भारतामध्ये कोठे आहे? उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 19. भारत सरकारने ई रिक्षा नियंत्रित करणाऱ्या कोणत्या चीनी ऍपवर नुकतीच बंदी घातली आहे? या ठिकाणी पहा, बॅट BMS नावाची एक चीनी ऍप होती जी BMS नावाच्या बॅटरीवर किंवा ई रिक्षाच्या बॅटरीवर नियंत्रण करू शकत होती, म्हणून मित्रांनो या चीनी ऍपवर भारत सरकारने बंदी घातलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. चीनी ऍप बॅट BMS द्वारे ई रिक्षातील कोणती प्रणाली नियंत्रित केली जात होती? तर BMS प्रणाली नियंत्रित केली जात होती, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. ठीक आहे. BMS म्हणजे काय? बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमवर या ठिकाणी या ऍपचा नियंत्रण होतं. पुढे प्रश्न क्रमांक 21. युनेस्को आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार 2025 नेपाळमधील कोणत्या महावीराला मिळाला? या ठिकाणी पहा, नेपाळमध्ये आहे ज्येष्ठ वर्ण महाविहार, याला 2025चा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार मिळालेला आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर असणार आहे. काय झालं होतं पहा, पुढच्या प्रश्नामध्ये याबद्दल माहिती असेल. प्रश्न क्रमांक 22. युनेस्को पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ वर्ण महाविहार नेपाळमध्ये कुठे स्थित आहे? नेपाळमधील ललितपूर म्हणजे पाटण या ठिकाणी ज्येष्ठ वर्ण महाविहार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. याचं महत्व काय आहे? तर 2015 साली भूकंपामध्ये याचं मोठं नुकसान झालं होतं, आणि मित्रांनो तरी देखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आर्थिक सहाय्य देऊन या ठिकाणी याचं संवर्धन करून हे जे क्षेत्र आहे, हे जी संस्था आहे, ते पुन्हा उभारली आहे. त्यामुळे मित्रांनो याचा समावेश या संवर्धनाच्या पुरस्कारामध्ये झालेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 23. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर आपण वर पाहिलेला आहे, तुम्ही उत्तर कमेंट करून सांगायचं. अमेरिका स्वतंत्र कधी झाला? तर 17
ला, परंतु तारीख काय होती तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहे. पुढे प्रश्न क्रमांक 24, भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील बोर व्याघ्र प्रकल्प भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशमधील आणि तेलंगणामध्ये पसरलेला नागार्जुन सागर श्रीशैलम हा भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि देशातील सर्वात नवीन कोणता आहे? तर मध्य प्रदेशमधील माधव व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात नवीन आहे. कोणती कोणती माहिती पाहिली आपण? सर्वात लहान बोर, सर्वात मोठा नागार्जुन सागर श्रीशैलम आणि सर्वात नवीन माधव व्याघ्र प्रकल्प. पुढे प्रश्न क्रमांक 25, वैभव सूर्यवंशीने किती वयात भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले? 15 वर्ष 99 दिवस इतक्या वयामध्ये वैभव सूर्यवंशी हे भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. सचिन तेंडुलकर यांचं वय किती होतं जेव्हा ते आंतरराष्ट्रीय सामना खेळले? 1989 साली 16 वर्ष आणि 205 दिवस. ठीक आहे. अशा प्रकारे आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.